तर बिडू लोक पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या फ्री फायर मराठीची एका नवीन अशा गेम प्ले व्हिडिओमध्ये। आणि आज या व्हिडिओमध्ये तुमच्या भावाबर काय झोलझपाटा होतोय बघा। आता इथं आपल्या टंगडीच्या खाली एक बंदा पोहून गेला आणि त्यांनी ग्लोअलचा कव्हर घेतला। आता त्या मॅनची मौत तर पक्कीच आहे, त्यांनी ग्लोअलचा कव्हर घेऊ द्या नाहीतर काय पण करू द्या। आता मी त्याच्या ग्लोअल मध्ये मुटका टाकला आणि त्याला झटका देऊन एक फटका दिला। आता हे मॅनचे टीममेट आपल्या आसपोर्ट्सलाच असतील, काय विषय नाही, त्यांना पण आपण संपून टाकायचंय। तर बिडू लोक जी कोण आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला पण लाईक करून ठेवा। इथं ह्या पालता पडलेल्या मॅनच्या उराव सोडून मी वर जाया बघतोय, पण ती मॅन साईडला सरतोय। कसं तर मी त्याच्या मुंडी उपाय दिला आणि ह्या ग्लू वॉल मधनं उडी टाकून मी बाहेर आलो। इथे एक ग्लू वॉल लागलेला होता, म्हणजे 100% एक बंदा आपल्या साईडलाच आहे। आता फायरिंगचा आवाज पण दोन बंद्याचा मागच्या साईडने येतोय, तिकडल्या साईडने एक बंदा पळत आलाय। माझ्याकडे किंगफिशर गन आहे, मी त्याला गोळ्या माराय बघतोय, पण आपल्या काय त्याला गोळ्या कनेक्ट व्हाय नाहीत। आता ही बंदा आपल्या टंगडीच्या खालनं कुठं घाईघाईत पळत चाललाय काय माहिती, त्याला पालता पाडला। अजून एक स्क्वॉड पाठीमागच्या साईडला आहे, ह्याला आधी क्लिअर करून टाकू आणि नंतर त्या स्क्वॉडचा काटा काढून टाकू। तसे आपल्याकडे लूट पण नाही एवढी काय खास। ह्या बंद्याचं टीममेट त्याला रिवाय करा ह्या मशीनी बशीच येणार आहे। ती यायच्या आधी आपण थोड्या चांगल्या गन घेऊ, नाहीतर आपली पेटी पडून जाईल। इथे एसएमजी गनचं वांद चालत आहे, एका बंद्याच्या पायाचा आवाज यायला लागलाय। आयला ही सुपरमॅनच्या अवलाद आलं तसं डायरेक्ट ग्लू वॉल मध्ये उडी मारतंय। त्या बंद्याने ग्लू वॉल लावून त्याला पॅक केलंय, मी पण काय कमी काय डायरेक्ट त्याच्या ग्लू वॉल मध्ये मुटका आणि त्याला दिला डायरेक्ट फटका। अजून एक बंदा साईडला आलाय आणि त्या बंद्याच्या पाठीमागे अजून एक बंदा लागलाय। समोरचा बंदा त्याला माराय बघतोय आणि मी ह्या दोघांना माराय बघतोय। ह्या बंद्याच्या उराव सोडून मी त्याच्या ग्लू वॉल मध्ये उडी मारली आणि त्याचा पण कार्यक्रम करून टाकला। आता ह्याच्या उराव सोडतो पलीकड पण एका बंद्याने पॅक करून घेतलंय त्याला। त्याच्या ग्लू वॉल मध्ये उडी मारायची होती, पण आपली उडी थोडी चुकली आणि आपण बाहेर पडलो। त्याच्याकडे डबल वेक्टर होती, बरं झालं आपली उडी बाहेरच पडली, नाहीतर त्यांनी आपल्याला त्याच्या चंगुल मध्येच घेतलं असतं। ह्याला ग्लू वॉल मध्ये पॅक करून घेतोय, कारण ह्याला ग्रेनेड उडवायचं होतं। ह्या बंद्याला ग्रेनेडने उडवायचं होतं, पण बाहेरनं आपल्याला दुसरंच बुजगावनं मारायला लागलं। त्याला कोणी तर डाऊन केलाय, मी त्याला क्लिअर करून घेतला। त्याला पण कोण तर मारत होतं, त्याला आधी फिनिश करून घेऊ। ते बंदा 150 फूट लांब दिसतोय आपल्या पैशी, हिथं अजून एक बंदा आपल्या शेजारी आलाय। आता ही ड्रोन ह्या ग्लू वॉल मधल्या बंद्याने सोडलंय का, हिथं अजून दुसरं कोण आलंय काय माहिती। ह्या बंद्याला मला ग्रेनेड निवडवायचं होतं, पण माझ्याकडे काही ग्रेनेड नव्हतं, म्हणून मी पीटी मधनं ग्रेनेड हुडकायला लागलो। पण तेवढ्यात ती मॅन त्या ग्लू वॉल मधनं बाहेर निघला, मग त्याला डायरेक्ट सुप्लो शॉट देऊन नॉकआउट घेतला। इथं अजून एक बंदा जवळच आपल्या स्कॅनर मध्ये दिसतोय। आता ती स्कॅनर मधला बंदा ह्याचाच टीममेट असेल, ही डाऊन पडलाय म्हणून त्याला वाचवा येत असेल। ह्या बंद्याला मी क्लिअर करून घेतलाय। आता बारी होती त्या स्कॅनर मधल्या बंद्याची। ती बंदा स्कॅनर मध्ये माझ्या चुमिंगला दिसतोय, दिसला की त्याला देणार मी सुप्लो शॉट। त्या बंद्याला मी सुप्लो शॉटच देणार होतो, पण ती इथून पोहून चालला होता, म्हणून त्याला बसला टकला शॉट। टकला शॉट म्हणजे डायरेक्ट क्लिक गुळी आणि गुडघ्यातनं मेंदू बाहेर। आता ह्या बंद्याला मी क्लिअर करून घेतला, पीक वरती कुठलंच बंद नव्हतं, म्हणून मी ही रिक्षा घेऊन चाललो भीमाशक्तीवर। भीमाशक्ती एंट्री मारायचीच होती, पण माझ्या पुढे आलं हिट टकुच, ती मला तिकडून माराय बघतोय, मी त्याला इकडून माराय बघतोय। आता ती बंदा मला तिकडून माराय बघतोय, माझ्याकडे ग्रोजा असल्यामुळे माझा त्याला एमच करेंट होणार, त्यांनी मला चोपाय चालू केलं। ग्रोजा चालवणाऱ्याला चालवा येते, पण तुमच्या भावाने पहिल्यांदाच घेतलं ही हात्या राहतात। मग मी MP40 काढून त्याला डायरेक्ट खाली कुतवलं। मागून अजून एका बंद्याचा फायरिंगचा निशाणा येतोय, त्याने तिकडून माझ्या अंगावर सोडला लाल जामून म्हणजे स्कायलर। ती मला माराय पुढे येतंय, मी त्याला बॉड्या मारून खाली कुतवला। पाठीमागून अजून एक बंदा आपल्याला माराय बघत होता, पण ती काय गडी आपल्याला इथं दिसत नाहीत। आधी त्या पाठीमागच्या बिबट्याला क्लिअर करून घेऊ, नाहीतर त्याला दुसरंच कोणतं रिवाय करत। मगाशी एका बंद्याला आपण बरगडीत MP40 घालून कुतवलेला होता, ती गडी खाली चाललाय। त्याने अजून जीव सोडून दिला नाही, म्हणजे 100% त्याचा बंदा खालच्या साईडला आहे। ती बंदा खाली आहे का नाही ती पण आपल्याला माहित नाही, ती जास्तच लपून छपून खेळतोय। आता ही पालथा पडलेला वाघ खाली रांगत चाललाय, म्हणजे 100% बंदा खालच्या साईडला आहे। ती बंदा त्या दगडाच्या मागून मला माराय बघतोय, त्याचा टीममेट एवढा जी होल्ड करून खेळतोय, माझी त्यात झोप झाली असती। आता मी इथं एवढं बाहेर निघून खेळतोय, ती त्याची मुंडी पण दाखव नाही आणि बाहेर पण निघ नाही। पहिली ग्रोथ गन मला बदलू द्या, एकदम भिकारी चालती, एक पण हेडशॉट कनेक्ट व्हाय नाही। इथं मी N94 घेतली, त्या बंद्याच्या शिरो गोळी मारली आणि त्याला डायरेक्ट मुंडी पाडला। ह्याला एकदम आपण खतरनाक मध्ये रापची हेडशॉट मारला, त्यामुळे ती डायरेक्ट मुंडी पाडला। ह्या बंद्याला क्लिअर करून मी इथून वरती चाललोच होतो, पण इथं अजून एक टर्मिनल आलं आणि ती लांबून आपल्याला मारायला लागलं। सुरुवातीला माझं त्याच्याकडे लक्षच गेलं नाही, त्यांनी मला इथे एकदम बेकार चोप दिला। मग मी फटाफट ग्लुवॉलचा कव्हर घेऊन एक मेडिकेट करायला चालू केलं। त्याने जर ग्रेनेड केलं आपल्या ग्लुवॉलच्या आतमध्ये, तर ग्रेनेड आपल्या बुडाच्या खाली फुटणार आहे। तसं तुमच्या भावाने 2-3 इलेरर 2-3 मेडिकेट कचकून मारून टाकले। आता आपली हेल्थ डायरेक्ट 150च्या स्पीडनं बूस्ट झाली। ह्या ग्लुवॉल मधनं बाहेर निघू आणि त्या बंद्याचा कार्यक्रम करून टाकू। मला मारत होता साला, आता बघा बरं पाडला का नाही टंगडीवर। ह्या बंद्याला क्लिअर करून घेऊ, आपल्या एमओ पण संपल्या त्या गन मधल्या। आधी इथल्या पेटी मधनं एमओ लूट करू आणि नंतर त्या बंद्याकडे बघू। पुढे एक लॅम्बोर्गिनी थांबली, त्या लॅम्बोर्गिनी पशी एक बंदा पण आहे, आपल्या गन मधनं जाय आणि दूरसंगच निघतोय। तसा त्या बंद्याला मी चोप दिलाय थोडाफार। माझ्या फायरिंगचा आवाज ऐकून एक बंदा आपल्या शेजारी आलाय, ती मला खिडकीतनं उडी मारताना दिसला। आता ह्या बंद्याला मारा मी या खिडकीतनं बाहेर निघलो, पण त्या बंद्याने डायरेक्ट माझी पेटी पाडली। तशी पण आपली पेटी पडणारच होती, कारण त्याचं टीममेट पाठीमागच्या साईडनं चाललेलं होतं। तर बिडू लोक एवढाच होता व्हिडिओ, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि आपण भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये।